आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर आंब्यापासून केक तर बनवलाच पाहिजे. आज मी तुमच्याबरोबर अगदी रव्यापासून बनणारा आंब्याच्या केकची रेसिपी शेअर करणार आहे. या केकमध्ये मी जरासुद्धा मैद्याचा वापर केलेला नाहीये. तरीसुद्धा हा केक तितकाच छान, मऊ आणि स्पॉन्जी होतो. अगदी अय्यंगार बेकरी स्टाईल हा रवा केक बनतो. फ्लेवरफुल पण खूप मस्त होतो आणि मैदा जरी नाही वापरला तरी आपल्या केकला जाळीसुद्धा छान पडते. सर्व टिप्स आणि ट्रिक्स मी या रेसिपी व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. सर्व साहित्याचं योग्य प्रमाण दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सर्वात पहिला इन्ग्रेडियंट आहे आंब्याचे तुकडे. इथे मी 1 कप हापूस आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. आपल्याला छान अशी स्मूथ याची प्युरी बनवून घ्यायची आहे. पण यामध्ये आपल्याला अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाहीये. आता जेव्हा आपण 1 कप आंब्याचे तुकडे मिक्सरला फिरवून घेतो तेव्हा त्याची बरोबर अर्धा कप प्युरी बनते. आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी आंब्याची प्युरी किंवा आंब्याचा पल्प असेल तर तुम्ही डायरेक्टली हाफ कप या मेजरमेंटने जर आंब्याची प्युरी घेतली तरी सुद्धा चालू शकते. आता आपलं मेजरमेंट वाईज इथे मी हाफ कप आंब्याची प्युरी घेतलेली आहे. आता यामध्ये मी 1 कप रवा घालून घेणार आहे. रवा तुम्ही बारीकही वापरू शकता किंवा मग जाड जरी रवा असेल तरी सुद्धा चालू शकतो. त्यानंतर यामध्ये बरोबर अर्धा कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. आता हे जे दही आहे ते एकतर घट्ट असावं आणि दुसरी गोष्ट ते जास्त आंबट नसावं. आणि हे दही जर तुम्ही फ्रीजला ठेवलं असेल तर तुम्ही केक बनवायच्या एक 10 ते 15 मिनिट आधी हे दही बाहेर काढून ठेवा. आपल्याला रूम टेम्परेचरला असलेलंच दही वापरायचं. त्यानंतर आता हे आपण सर्व छान मिक्स करून घेणार आहोत आणि यावरती मी झाकण ठेवून एक 15 मिनिट हे असे साईडला ठेवून देणार आहे. त्यामुळे काय होईल, आपला रवा छान फुगेल आणि रवा जर छान फुगला, छान फुलला तर आपला केक स्पॉन्जी होतो आणि छान केकला जाळी सुद्धा पडते. आता यावरती झाकण ठेवून एक 15 मिनिट आपण असंच हे साईडला ठेवून देऊ. आता इथे मी कुकरचं झाकण घेतलेलं आहे. त्याची रिंग आणि शिट्टी दोन्ही काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही ज्या कुकरमध्ये केक बनवणार असाल तो कुकर घ्या. कुकर थोडासा मोठा असावा. त्यानंतर गॅसवरती आपल्याला बारीक गॅसवरती हा कुकर एक 15 मिनिट प्रीहीट करून घ्यायचा आहे. आता साधारण 15 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपला रवा छान फुललेला आहे. त्यामुळे हे मिश्रण असं थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता हे आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेणार आहे. आपल्याला हे मिक्सरला थोडं फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळेच तुमचा रवा जाड असेल किंवा बारीक असेल तरी एवढा काही फरक पडत नाही. आता त्यानंतर यामध्ये आपण पाव कप तेल घालणार आहोत. इथे मी सनफ्लॉवर ऑइल वापरला आहे, म्हणजे सूर्यफुलाचं तेल वापरलं आहे. तुम्ही कोणतंही तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. आता त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप साखर घालणार आहे आणि अगदीच चिमूटभर मीठ घालून घेणार आहे. आता आपण मिक्सरला झाकण लावून हे मिश्रण फिरवून घेणार आहोत. पण यामध्ये आपल्याला अजिबातही पाणी घालायचं नाही. मिक्सरला फिरवल्यानंतर काहीसं या पद्धतीचं हे बॅटर बनतं. स्मूथ असं छान टेक्स्चर आलेलं आहे आणि थोडंसं ते पातळ झालेलं आहे. पण यामध्ये मी अजिबातही पाणी नाही घातलेलं. सो आपल्याला अशा पद्धतीचं बॅटर बनवून रेडी करायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1/4 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे. जर तुमच्याकडे मँगो इसेन्स असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. एक तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स वापरा किंवा मग मँगो इसेन्स वापरा. दोन्हीपैकी कोणतंही एक इसेन्स आपल्याला इथे वापरायचं आहे. आपला केक छान स्पॉन्जी होण्यासाठी यामध्ये मी 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि
1 टेबलस्पून दूध घालणार आहे. आता हे सर्व आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय. यासाठी 1 ते 1.5 मिनिट एकाच दिशेने आपल्याला हे जे बॅटर आहे ते छान फ्लफी होण्यासाठी फिरवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं हे बॅटर अगदी छान फ्लफी होत नाही तोपर्यंत एकाच दिशेने हे फेटत राहायचं आहे. जितकं बॅटर आपण छान फ्लफी होऊन देऊ तेवढा आपला केक छान स्पॉन्जी बनतो. आता इथे आपलं बॅटर व्यवस्थित छान फ्लफी झालेलं आहे. आता आपण हा केक कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यामुळे इथे मी कुकरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित सगळ्या बाजूंनी तेल लावून घेतलेलं आहे. आता हे जे बॅटर आहे ते आपण त्या कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि सजावटीसाठी वरनं मी काही पिस्त्याचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता आणि जरी ड्रायफ्रुट्स नाही घातले तरी सुद्धा चालू शकतं. टूटी फ्रुटी जरी वापरल्या तरी सुद्धा छान लागतात. आता आपण जो कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवला होता त्याचं आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी एक डिश ठेवणार आहे ज्यामुळे आपलं केकचं भांडं आहे ते खालनं करपत नाही. त्यामुळे आपला केकचा बेस जो आहे तो अजिबातच करपत नाही. डिशच्या जागी तुम्ही जर स्टँड वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. आता हे भांडं मी कुकरमध्ये ठेवून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण स्टार्टिंगला 1 मिनिटासाठी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची, मोठा गॅस ठेवायचा. त्यानंतरनं लो टू मीडियम हीटवरती बरोबर 35 मिनिट आपण हा केक शिजवून घेणार आहोत. आता इथे बरोबर 35 मिनिटं झाली आहेत. आपण कुकर उघडून बघू आणि चेक करूया की आपला केक व्यवस्थित बेक झालाय की नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक सुरी घ्यायची किंवा मग टूथपिक जरी घेतली तरी सुद्धा चालू शकते आणि ती केकमध्ये सुरी आपण घालून बघायची. जर सुरीला काहीही मिश्रण लागलं नाही, सुरी व्यवस्थित क्लीन बाहेर आली, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता सुरीला काहीही केकचं बॅटर मिश्रण लागलेलं नाही, म्हणजे आपला केक इथे व्यवस्थित बेक झाला. आता या स्टेजला हे कुकरचं जे भांडं आहे ते आपण कुकरमधनं बाहेर काढून घेणार आहोत आणि हा केक आपल्याला व्यवस्थित थंड होऊन द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण हा केक या भांड्यातून बाहेर काढून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला केक किती व्यवस्थित बेक झालाय. अजिबातही वाटत नाहीये की हा आपण कुकरमध्ये बनवलाय. अगदी बेकरीमध्ये जसा गोल्डन ब्राऊन कलरचा केक मिळतो अगदी तसा सेम रंग आलेला आहे. छान असा केक बनवून आपला रेडी आहे. इथे केक थंड झाल्यानंतरनं मी एका ताटामध्ये हा काढून घेतलेला आहे आणि आता आपण कट करून बघू की केक आतून व्यवस्थित शिजलाय की नाही आणि केकला कसं टेक्स्चर आहे. आता तुम्हाला इथे मी केकची स्लाइस दाखवतेय. तुम्ही बघू शकता केक किती व्यवस्थित स्पॉन्जी झालाय. जाळीही केकला व्यवस्थित पडली आहे आणि आपण अजिबातच या केक बनवताना मैद्याचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे हा केक हेल्दी सुद्धा आहे. ह्या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही हा आंब्याचा रवा केक एकदा नक्की ट्राय करून बघा. सर्व इन्ग्रेडियंट, सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे. इथे स्क्रीनवरती सुद्धा मी मेजरमेंट्स दिलेले आहेत. सर्व मेजरमेंट्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करून जर केक बनवला तर तुमचा केक अजिबातही फसणार नाही. तर तुम्हाला आपली आजची आंब्याच्या रवा केकची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.